श्री स्वामी समर्थ मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात स्वामी भक्तांनो? तर आजचा आपला व्हिडिओ खूप सुंदर आहे, खूप छान व्हिडिओ आहे आजचा. आणि आजचा विषय आहे मेहंदी. आपण जी मेहंदी हातावर काढतो त्या मेहंदीबद्दल आपला हा व्हिडिओ आहे. तर मला एक नवीन हे कळलं आहे की मेहंदी म्हणजे नुसती मेहंदी नाही आहे किंवा नटण्याचं सामान नाही आहे, किंवा असं की एखाद्या बाईने अशी सारखी मेहंदी लावली किंवा नेल पॉलिश लावलं तर तिला आजूबाजूची लोक नावं ठेवतात की ही फारच नटवी आहे, सारखीच मेहंदी वगैरे लावून बसलेली असते, नेल पॉलिश लावून बसलेली असते, आपल्याला तर बाई वेळच मिळत नाही. पण हे सगळं लोक बोलणारी पण आता हे गोष्ट करतील आणि त्या पण मेहंदी लावायला सुरुवात करतील. तर मेहंदी ही एक लेप आहे. जी मेहंदी आपण लावतो तो एक लेप आहे आणि तो लेप हा आयुर्वेदिक लेप आहे आपल्यासाठी. म्हणजे तो लेप लावल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात तर ते फार सुंदर आहेत. आता मी सांगणार आहे पुढे काय काय त्याच्याविषयी सांगणार आहे आणि एक उपायही आहे तोही मी सांगणार आहे. तर पूर्वी कसं व्हायचं की लग्नामध्ये वगैरे मेहंदी लावल्या जायची. सगळ्या घरच्या म्हणजे ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांचा अख्खा परिवार मेहंदी लावतो. आणि पूर्वी ही मेहंदी जास्त लावली जायची, म्हणजे डिझाईन नाही काय नाही, पण पूर्ण हात बरबटलेले सगळे असे. तर ती का लावली जायची? कारण लग्नामध्ये दृष्ट लागू नये, नवरी मुलीला किंवा नवऱ्या मुलाला दृष्ट लागू नये म्हणून ही मेहंदी हे असायची की आपल्या घरी शुभ कार्य आहे तर सगळ्यांनी मेहंदी लावायची. आणि छान छान सगळ्यांनी म्हणजे मेहंदी लावून आपण आवरलं तर मेहंदी नेल पॉलिशचा सुद्धा एक वेगळा वास असतो बघा. एक वेगळासा सुगंध दरवळतो मेहंदीचा, गजऱ्याचा, नेल पॉलिशचा. असा वेगळाच एक स्मेल आणि वेगळंच एक वातावरण तयार होतं. तर हे वातावरण फार अट्रॅक्टिव्ह असतं आणि ह्या वातावरणात आपल्याला दृष्ट लागण्याची किंवा नकारात्मक ऊर्जा किंवा बाहेरनं काहीतरी लोकांच्या पायासोबत येऊन काही लागण्याची भीती असायची. म्हणून ही मेहंदी लावली जायची की ह्या सगळ्या गजरा आणि ह्या सगळ्याचा असा सुगंध असा छान छान. आणि लग्नघर म्हणल्यानंतर लग्न आणि विघ्न असायचं अशी म्हण आहे. तर लग्न आणि विघ्न अशी म्हण आहे कारण माझ्या आजीनी वगैरे पण हे असं फार मोठी मोठी लग्नामध्ये संकट पाहिलेली आहेत, माझ्या आईनी पण पाहिलेली आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे पूर्वीपासनं की मेहंदी ही खूप चांगली आहे. मेहंदी हे एक आयुर्वेदिक लेपन आहे जे आपण हातावर लेपल्यानंतर आपल्याला खूप भरपूर फायदे मिळतात. तर तेच फायदे आज मी सगळे सांगणार आहे. तर बाकी सगळी लोक सांगतातच काय फायदे आहे, पण हे जे मी हे जे सांगते मी लेप, ह्या मेहंदीच्या लेपबद्दल ते वेगळंच आहे आणि हा एक उपाय पण आहे तो सांगणार आहे. तर मेहंदी ही फक्त नटण्याचं सामान नाही तर आयुर्वेदिक लेप पण आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपण मेहंदी लावलं की आपले सगळ्या नसा ज्या कुठेतरी रक्त गोठलेलं असतं किंवा कुठेतरी हाताला असं मुका मार लागलेला असतो, दुखत असतं, तर आपण जर का हाताला मेहंदी लावली तर त्याच्या थंडाव्याने आणि त्याच्या त्या उष्णता पण येते बघा. ज्यांचं बॉडी अशी बॉडीमध्ये हीट जास्त असते त्यांची मेहंदी जास्त रंगते, तुम्ही बघितलं असेल. आणि ज्यांच्या बॉडीत हीट कमी असते त्यांची मेहंदी कमी रंगते. तर तोच प्रकार आहे हा की सगळ्या नसा खोलणे. मेहंदी लावल्यामुळे सगळ्या नसा खोलल्या जातात आणि सगळे ग्रह व्यवस्थित राहतात. आणि शुक्र ग्रह, मंगळ ग्रह, बुध ग्रह, शनी ग्रह आणि गुरु हा आपला बलवंत होतो मेहंदी लावल्यामुळे. आणि सगळ्या ह्या वाईट ज्या काही ऊर्जा असतात त्या मेहंदी लावल्यामुळे आपल्यापाशी येत नाहीत. आणि आपल्याला आतनं स्ट्रॉंग ठेवण्याचं, म्हणजे आतनं एकदम फिट ठेवण्याचं हे एक मोठा आपल्याकडे उपाय आहे की मेहंदी हाताला लावल्यामुळे आपल्याला खूप खूप फरक पडतात. आपले ग्रह सगळे बदलतात, आपले हे सगळे जे काही नेगेटिव्हिटीज वगैरे आहेत त्या बाहेर जातात, आपल्यापाशी काही येत नाहीत. आणि अजून एक आहे की मेहंदीच्या झाडाच्या ज्या बिया असतात, जे आपण मातीत लावल्यामुळे रोप येतं, त्याचे सीड्स असतात मेहंदीच्या बिया,
त्या जर का बिया मूठभर आपण आणल्या आणि पांढऱ्या कपड्यात बांधून आपल्या घरात ठेवल्या, तर त्या बियांमुळे तिन्ही ताळातली नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती कुठलीही आपलं काहीच करू शकत नाही. ती वाईट शक्ती आपल्या घरात येऊच शकत नाही. आता हा उपाय मी पण करणार आहे. मी जेव्हा हे ऐकलं ना, मला खूप आश्चर्य वाटलं की मेहंदीच्या बियांनी सुद्धा एवढा फरक पडतो आयुष्यात आपल्या. तर मग मी करणार आहे हे की मेहंदीच्या बिया शोधणार आहे आणि पांढऱ्या कपड्यात बांधून त्या घरामध्ये ठेवणार आहे. म्हणजे जी काय नेगेटिव्हिटी असेल, बाहेर असेल किंवा कोणाबरोबर तरी आपल्या घरी येणार असेल किंवा किंवा एक एक माणूस आपल्या घरी अचानक आलं की आपल्याबरोबर म्हणजे त्या दिवशी काहीतरी वेगळं घडतं बघा, विचित्र. म्हणजे आपण म्हणतो बाई ही येऊन गेली आणि किती घाण, मला एकदम घाणेरडा अनुभव काहीतरी आला, तो दिवस माझा फार वाईट गेला. तर ती व्यक्ती वाईट नसते, तिच्याबरोबर नकारात्मक ऊर्जा आलेली असते. तर त्या ऊर्जेमुळे आपल्याला त्रास होत असतो. तर आपल्याला एकतर आपण लेडीज आहे, आपले भरपूर प्रॉब्लेम्स असतात, कुठले कुठले प्रॉब्लेम असतात, हार्मोनल इम्बॅलन्स हे ते खूप चालू असतं. आपली मनस्थिती नीट नसते, कधी आपण खुश असतो, कधी चिडचिडे झालेलो असतो. तर ह्याचं सगळ्यांचं हे एक खूप छान उपाय आहे की आपण आता सारखीच काही मेहंदी लावून पण बसू शकत नाही, पण कशी सारखं डिझाईन नाही काढायचं. आपले फक्त तळहात जरी रंगवले आपण तरी चालणार आहे. कारण लहानपणी कसं व्हायचं आमच्या की माझी आई केमिकलची कुठली मेहंदी आणायची नाही आणि कोण तर आम्हाला वापरायलाच द्यायची नाही. आमच्याकडे एक ठराविक वाटी होती आणि त्या वाटीत सुक्की पावडर मेहंदीची जी ओरिजिनल असते ती आयुर्वेदिक दुकानातनं माझे घेऊन यायचे आईवडील आणि ती माझी आई भिजवायची आणि ती काडीने अशी आमच्या हातावर मेहंदी काढायची आणि कुठे काही काढायची, पण नखं भरवायची, बोटं भरवायची, सगळे हात तशी मेहंदी काढायची. आणि आपण काय लोकांना रोज काय हात दाखवत बसलेलो नाही. काम करताना आपले हात दिसतात, कोणी बँकेत काम करतं, कोणी दुकानात असतं, काय असतं, पण लोकांचं काही घेणं देणं नाही. आपल्याला, आपण लेडीज आहोत, आपल्याला सुखी राहायचं आहे, आपल्याला खुश राहायचं आहे आणि आपल्याला वाईट ऊर्जेपासून वाचायचं आहे. आणि आपल्या ह्या गोठलेल्या नसा म्हणा किंवा गोठलेलं रक्त कुठेतरी मुकामार हाताला लागतो कामं वगैरे करताना, हे सगळ्यातून रिलीव्ह हवा असेल तर आपण मेहंदी लावायला सुरुवात करू. मी पण करणार आहे. आणि आपले हे सगळे ग्रह पण आपल्याला छान ठेवायचे आहेत, नकारात्मक ऊर्जा पण चांगली ठेवायची आहे. आणि आपण फक्त लग्न कार्यातच मेहंदी लावतो. आता मी तर केव्हा मेहंदी लावली आहे मला काही आठवतच नाही. मी लास्ट टाईम केव्हा मेहंदी लावली होती मला आठवतच नाही, कारण मला भरपूर कामं आणि भरपूर डोक्याला उद्योग, हे सगळे करता करता कोण मेहंदी काढणार आहे. पण आता मी वेळात वेळ काढणार आणि माझ्या हाताला सारखी मेहंदी असणार. मी आता हे उपाय करणार आहे. आणि हा फक्त आपल्या लेडीजलाच म्हणे लावायचं नाही, तुम्ही पुरुष पण लावू शकता. पुरुषांनी सुद्धा मेहंदी लावायला हरकत नाही, पण त्यांनीही तळ हाताला म्हणजे कशी लावायची तशी लावा, तळ हाताला लावा. मला काय वाटतं, असा पूर्ण पाम आपला हात भरून असं मेहंदी लावून ठेवावी, अशी सारवलेली जी असते ना, तरच तो छान एक एक ठिपका देऊन वगैरे ती काहीतरी डिझाईन दिसते विचित्र, तर तसं लावून ठेवायचं आपल्या हाताला. आणि नखं वगैरे पण कोणाला आवडत असली तर तुम्ही करू शकता, पण हा मेहंदीचा छान उपाय आहे. अजून एकदा मी सांगते की मेहंदीच्या बिया शोधायच्या मूठभर आणि पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये बांधायच्या आणि त्या घरामध्ये ठेवायच्या. म्हणजे तिन्ही ताळातली वाईट शक्ती आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही, कुठलीही वाईट ऊर्जा आपल्या घरापर्यंत येऊ शकणार नाही, कारण त्या बिया ठेवलेल्या आहेत. त्या बियांमध्ये एवढी शक्ती आहे, तर मेहंदीच्या पावडरमध्ये पण तेवढीच शक्ती असणार, जे आपल्याला खूप म्हणजे आपल्या शरीरासाठी त्याचा खूप फायदा असणार. तर बघा हा व्हिडिओ कसा वाटतो. तर तुम्हीही सगळेजणं मेहंदी लावा आणि सगळेजणं आनंदित राहा, हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. इथेच मी व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.